सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुका साधारणतः 1 महिना अजून तरी लांबणीवर जाण्याची अधिक शक्यता आहे. कारण काल महानगरपालिकेच्या महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि या निवडणुका 15 जानेवारी रोजी होत आहेत. याचा अर्थ 16 जानेवारीच्या नंतरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. कुणी किती म्हणत असलं तरी 8 दिवसात, 10 दिवसात, 15 दिवसात निवडणुका जाहीर होतील. मात्र ही सुतराम शक्यता नाही. कारण महानगरपालिकेचा मुंबई महानगरपालिकेचा जर विषय सोडला तर इतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही सर्व यंत्रणा महानगरपालिकेसाठी काम करत असते, शासकीय यंत्रणा. यामुळं जिल्हा परिषद निवडणुका साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रत्यक्ष मतदान होईल असं दिसतंय. म्हणजे 16 जानेवारीच्या नंतरच सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या जाहीर होतील. मग दुसरा विषय राहतो की उच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे की 31 जानेवारीपर्यंत या निवडणुका घ्याव्यात आणि असा जो आदेश दिला आहे, मात्र त्याला शिथिलता यामध्ये आणू शकतं 1 महिन्याची सुद्धा, म्हणजे हायकोर्टसुद्धा. म्हणजेच काय तर एकंदरीत सातारा जिल्हा परिषदेचा विचार करता 65 जिल्हा परिषद आणि 130 पंचायत समितीचे आरक्षण लागलेलं पूर्ण झालेलं आहेत. काही ज्या 15 महाराष्ट्रातील 15 ज्या जिल्हा परिषद आहेत त्यामध्ये 50% जास्त आरक्षण गेल्यामुळे त्या ठिकाणी ऑब्जेक्शन्स आलेले आहेत. हे ऑब्जेक्शन येत्या 1 महिन्यात साधारणतः दूर होतील असं एकंदरीत कालच्या निवडणूक आयोगाच्या बोलण्यावरून जाणवलं. म्हणजेच काय तर सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी आता आपापल्या मतदारसंघामध्ये गाठीभेटी असतील किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतील आणि सगळे यंत्रणा खर्चसुद्धा करायला चालू केलेले आहेत. मात्र या निवडणुका साधारणतः 1 महिन्याच्या पुढे गेलेल्या दिसत आहेत. आता विषय राहतो सातारा जिल्ह्यामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती काय बदललेली परिस्थिती दिसते ती. आता सातारा जिल्हा परिषदेमध्ये बघायचं गेलं जिल्ह्यात बघायला गेलं तर आता नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच झाली. आता 2 नगरपालिका बाकी आहेत, महाबळेश्वर आणि फलटण. हे 20 तारखेला होत आहेत. मात्र महायुतीमध्येच कुस्ती पाहायला मिळाली. अर्थात होणारच कुस्ती, कारण ज्यांची जिथं ताकद आहे तो आजमावण्याचा नक्की प्रयत्न करणार. मात्र अशा परिस्थितीमध्ये आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महायुती होईल का तर अजिबात होणार नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे की आगामी सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही एकमेकाच्या समोर लढताना दिसेल. प्रत्येक आपापलं ताकद आजमावण्याचा प्रयत्न करेल. कारण प्रत्येकाची जी पॉकेट्स आहेत ते ठरलेले आहेत. त्यातच पाटणमध्ये, कोरेगावमध्ये आणि फलटणमध्ये सुद्धा रामराजेच्या माध्यमातून शिवसेना बळकट होताना दिसते. मात्र एकंदरीत कराड दक्षिण, त्या कराड उत्तर, त्यानंतर सातारा जावली, खटावमान यासारखे जे पॉकेट्स आहेत ते स्ट्रॉंग करण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटसुद्धा वाई मतदारसंघामध्ये सुद्धा आणि काही अंशी कराड दक्षिणमध्ये सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भक्कम पाळमुळे या ठिकाणी रवलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका या स्वबळावरच लढल्या जातील. त्यातच काँग्रेसने एक आता घोषणा केलेली आहे की आगामी सर्व निवडणुका स्वबळावर आणि हाताच्या चिन्हावर लढवण्याच्या. याचा अर्थ असा आहे की सातारा जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा सर्वच ठिकाणी भारतीय काँग्रेस स्वतःच्या हिमतीवर या ठिकाणी सीट्स उभ्या करतील. याचा जर उद्धव बाळासाहेब ठाकरे याचबरोबर शरद पवार यांची राष्ट्रवादी जर बघितली तर ती सुद्धा एकत्र येऊन लढतील असा भाग नाही. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेची ताकद सातारा जिल्ह्यात काही ठिकाणीच आहे. बऱ्याच बहुतांश विधानसभा मतदारसंघात खूप कमकुवत या ठिकाणी पाहायला मिळते उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. याचा अर्थ असा आहे की सर्वच पक्ष स्वबळावर लढतील आणि बॅलेट पेपरवर साधारणतः 10 ते 15 तुम्हाला चिन्ह यावेळी नक्की पाहायला मिळणार आहेत. आता विषय राहतो तो म्हणजे सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा तर सज्ज झालेलीच आहे. मात्र राजकीयसुद्धा सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी सज्ज आहेत. मात्र महायुतीमध्येच या ठिकाणी कुस्ती पाहायला मिळणार आहे.